नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी योग शिक्षक राकेश पटेल, मेरा योगा सेंटर वसईतर्फे आपणास योग तसेच योगासनाबद्दल थोडक्यात माहिती व त्याचे फायदे तोटे सांगणार आहे. आज आपण प्राणायामात उपयोगात येणाऱ्या मुद्रांबद्दल चर्चा करणार आहोत. मुद्रा करून केलेले प्राणायाम सर्वात महत्त्वाचे असते. वेगवेगळ्या मुद्रा करून प्राणायामाद्वारे आपण आपले प्रॉब्लेम सोडू शकतो. तसेच ह्यातील काही महत्त्वाची प्राणायामे आज आपण पाहणार आहोत. मुद्रा हा एक योगाचाच प्रकार आहे. यास योग मुद्रा म्हणतात. मुद्राचे प्रकार: हस्तमुद्रा, 2 प्रकार आहेत त्याचे: आरोग्य मुद्रा, आध्यात्मिक मुद्रा. साध्या सरळ बोटांच्या हालचालीने या मुद्रा दाखविल्या जातात म्हणून हस्तमुद्रा असे याला म्हणतात. दुसरं मन मुद्रा म्हणजे ध्यान मुद्रा. डोळे, कान, नाक, जीभ व ओठ यांचा यामध्ये वापर होतो. काया मुद्रा ह्याच्यामध्ये श्वसन व एकाग्रतेचा समावेश असतो. बंद मुद्रा आपल्या शरीरात असलेली कुंडलिनी शक्ती जागृत करण्यास मदत करतात. आधार मुद्रा मूलाधार व स्वादिष्टान चक्रासारख्या खालून वरती मेंदूकडे प्राणांचा प्रवाह या मुद्रा करतात. सर्व प्रकारचे हलके किंवा चिवट व्याधी मुद्रा बरे करू शकतात. मुद्रा करून मानव तेजस्वी व सुखद आरोग्य प्राप्त करू शकतो. आता आपण पाहणार आहोत प्राणायामाचे प्रकार. त्यामध्ये सर्वात प्रथम आहे सुख प्राणायाम, सूर्य प्राणायाम, चंद्र प्राणायाम, अनुलोम विलोम, सूर्य भेदन प्राणायाम, चंद्र भेदन प्राणायाम, नाडी शुद्धी, कपालभाती, भ्रामरी, शीतली, सितकारी, अग्निसार, वायुसार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला ओंकार, प्रणवनाद. तर हे आपले प्राणायामाचे आणि मुद्राचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर मित्रांनो, आज आपण योग विषयामध्ये मुद्रांबद्दल आपण बोललो. पुढच्या भागामध्ये आपण भेटताना एका नवीन विषयावरती चर्चा करूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.